आता आपण बघूया व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, त्याआधी आपल्याला दोन डेफिनेशन जे आहेत त्या समजून घेणे खूप आवश्यक आहे की व्हॉट इज युनिफॉर्म मोशन. ठीक आहे, मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. ठीक आहे, लक्षात द्या. एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल समजा आपण सिलिंग फॅन आहे तो स्टार्ट केला, त्याची जी स्पीड आहे आपण 2-3 वर असं फिक्स केलेला आहे, बरोबर आहे. तो ज्यावेळेस आपण फिक्स केला तर असं होतं का की थोडा वेळ झाल्यानंतर तो आपोआप हळूहळू होईल की नाही, आता फिरून फिरून थकलो, आता मी माझा स्पीड कमी करतो, असं कधी होते का. नाही, कॉन्स्टंटली तो त्याच स्पीडवर रोटेट होत राहतो. ठीक आहे, सो त्या मोशनला काय म्हणणार आपण, युनिफॉर्म मोशन, बरोबर आहे. पण याच्या विरुद्ध जर समजा आपण एक दोरा घेतला, त्याला दगड बांधलेला आणि आपण व्हर्टिकल मोशन मध्ये असं फिरवत आहे, बरोबर, असं गोल याच्यामध्ये फिरवत आहे, तर काय होईल, तो पॉइंट म्हणजे तो जो दगड आहे तो वर जात असताना हळूहळू त्याचा स्पीड कमी होईल. ठीक आहे, आणि वापस खाली येत असताना काय होईल, त्याचा स्पीड वाढेल. सो वर जात असताना कमी कमी होत जाईल, खाली येत असताना वाढत वाढत जाईल. म्हणजे त्याचा स्पीड जो आहे म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी जी आहे ती काय होत आहे, चेंज होत आहे आपल्या दुसऱ्या उदाहरणामध्ये. सो त्या मोशनला आपण म्हणणार नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, पहा, तर तुम्ही ही बघत आहात तर यामध्ये तुम्ही दोन्ही मोशन बघत आहात. एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरी जी आहे ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दोघांमध्ये तुम्हाला फरक स्पष्टपणे दिसत आहे, बरोबर आहे. ठीक आहे, सो आपण असं म्हणूया, ठीक आहे, की जी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असते ती असणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे व्हर्टिकल, त्याला म्हणा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. आता याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये किंवा नीट जेडबल मध्ये प्रश्न जर विचारला तर काय, तर पहा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ठीक आहे, आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये डी थिटा अपॉन डी टी काय असतो, कॉन्स्टंट. ठीक आहे, किंवा डी थिटा अपॉन डी टी याला आपण म्हणतो चेंज इन अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी काय असते, कॉन्स्टंट. आलं लक्षात. ठीक आहे, आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी डी थिटा अपॉन डी टी हा कॉन्स्टंट नसतो, बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ओमेगा जो आहे तो कॉन्स्टंट नसतो, बरोबर आहे. सो यावर आपण डेफिनेशन सुद्धा लिहू शकतो की द सर्क्युलर मोशन इन विच angular velocity remain constant, it is known as uniform circular motion, and the circular motion in which angular velocity does not remain constant or changing, आपण काय म्हणू शकतो इथे, चेंजिंग. ठीक आहे, आता इथे चेंजिंगचा अर्थ याची मॅग्निट्यूड काय म्हणत आहे, मॅग्निट्यूड चेंज होत असेल तर त्या मोशनला काय म्हणणार आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर आता यामध्ये आपण, ठीक आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे हे आपण बघितलेलं आहे. आता आपण आणि हे पण बघितलेलं आहे की हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असेल तर ती कोणती येणार, युनिफॉर्म. हॉरिझॉन्टल असेल तर युनिफॉर्म, व्हर्टिकल असेल तर नॉन युनिफॉर्म. ठीक आहे, तर आता आपण बघूया व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे. त्यामध्ये वेगवेगळे पॉइंटला त्याच्यावर पडणारे टेन्शन, ठीक आहे, आणि त्याची वेगवेगळ्या पॉइंटला असणारी वेलोसिटी. ठीक आहे, चला मोशन. ठीक आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला दोन पार्ट बघायचे आहेत. एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विथ द स्ट्रिंग, ठीक आहे, आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विथ द रॉड. ठीक आहे, तो पुढचा पार्ट आहे तो आपण घेऊया. ठीक आहे, विथ द स्ट्रिंग म्हणजे काय, आपण एक दोरा घेतलेला आहे, त्याला दगड बांधलेला आहे आणि तो इज ॲज अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल अशी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इथे परफॉर्म होत आहे. ठीक आहे, या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळेस तो पार्टिकल ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल तर त्याच्या वेगवेगळ्या पॉइंटवर, वेगवेगळे पॉइंट म्हणजे काय, इथे लोएस्ट पॉइंट, इथे मिड पॉइंट आणि इथे हायेस्ट पॉइंट, या वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर पडणारं टेन्शन, त्याची असणारी लिनियर वेलोसिटी काय असेल, वेगवेगळी असेल, बरोबर आहे. पण लक्षात घ्या, एक दोरा आहे, त्याला दगड आहे आणि आपण फिरवत आहे.
तर आपल्या असं लक्षात येत आहे की ज्यावेळेस तो पार्टिकल एकदम लोएस्ट पॉइंटला आहे त्यावर पडणारं जे टेन्शन आहे ते खूप जास्त आहे, बरोबर आहे, कारण एमजी काय आहे, डायरेक्टेड आहे टुवर्ड्स द अर्थ सेंटर, बरोबर. ज्यावेळेस तो मिड पॉइंटला येईल त्यावेळेस काय होईल, बरोबर आहे, स्ट्रिंग तर अशी असेल पण एमजी काय असेल, असा असेल, बरोबर आहे. ज्यावेळेस तो अप्पर असेल त्यावेळेस काय असेल, डाऊनवर्ड असेल. ठीक आहे, तर हे आपण याचं इमॅजिनरी सध्या बघत आहे, पण आपण मॅथमॅटिकली आपण ते प्रूव्ह करूया की वेगवेगळ्या पॉइंटला इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्ट्रिंगचं टेन्शन हे वेगवेगळं असते, तसेच त्याची व्हेलॉसिटी सुद्धा वेगवेगळ्या पॉइंटला वेगळी असते. पुन्हा एकदा बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लक्ष देऊन बघा, यामध्ये तुम्हाला दिसत असेल की तो जो पॉइंट आहे किंवा तो जो पार्टिकल आहे तो सारख्या व्हेलॉसिटीने फिरत नाही. ज्यावेळेस तो लोएस्ट वरून हायेस्ट जातो तो व्हेलॉसिटी कमी होत आहे, पहा बघा, आणि हायेस्ट वरून ज्यावेळेस लोएस्ट येतो व्हेलॉसिटी वाढत आहे. ठीक आहे, सेम कंडिशन आपली इथे होत आहे, बरोबर. पहा, तर आपण हे डेरिव्हेशन काढण्यासाठी आपण काय करूया, असं कन्सिडर करूया की ही स्ट्रिंग कुठेतरी मध्ये एका पॉइंट पी ला आहे, बरोबर आहे, की जिथे हे जे आपण दगड बांधलेला आहे किंवा त्याला बॉब असं म्हणतात किंवा त्याला जे हेवी मास बांधलेला आहे, ठीक आहे, त्याचं मास जे आहे ते काय होईल, डाऊनवर्ड ऍक्ट होईल, एमजी, बरोबर आहे. मग या पॉइंटला, या पी पॉइंटला याच्यावर दोन फोर्स अप्लाय होतील, एक एमजी आणि एक या दोऱ्यामधलं जे असणारं टेन्शन. ठीक आहे, बरोबर आहे. मग ऍट द जर मी इथे हॉरिझॉन्टल लाईन जर अशी काढत आहे तर हॉरिझॉन्टल लाईन सोबत या स्ट्रिंगने कितीचा अँगल केलेला आहे, थिटा, बरोबर आहे. ऍट द सेम टाइम जर समजा मी ही जी लेंथ आहे, ही जी सेगमेंट आहे टेन्शनची, जर ती समोर एक्सटेंड केली तर हा अँगल सुद्धा किती होईल, थिटा, बरोबर आहे. पहा, दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि मी अशी रेष काढत आहे, तर हा अँगल थिटा असेल तर हा अँगल सुद्धा किती येईल, थिटा, बरोबर आहे. तर या थिटामुळे हा एमजी जो आहे तो या आणि या कंपोनंट म्हणजे या साईडला असा या कंपोनंट मध्ये आणि या कंपोनंट मध्ये काय होईल, डिवाइड होऊन जाईल, बरोबर आहे. पण आपण इथे एमजीच काय डिवाइड केला, टेन्शन का नाही डिवाइड केलं, जसं कोनिकल पेंडुलम मध्ये आपण टेन्शन दोन भागामध्ये डिवाइड केलं होतं. तर या ठिकाणी बघा, या एमजी मुळे जशी पोझिशन चेंज होईल या एमजी मुळे याच्यामधलं टेन्शन चेंज होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन हे कशावर डिपेंड आहे, एमजीच्या पोझिशनवर, हा, बरोबर आहे. लोएस्ट असेल तर वेगळं, मिड पॉईंट असेल तर वेगळं, हायेस्ट पॉईंट असेल तर वेगळं, म्हणून आपण एमजी हा कंपोनंट डिवाइड करत आहे, बरोबर आहे. मग एमजीच्या या अँगलच्या लगतचा कंपोनंट काय येईल, एमजी कॉस थिटा, काय येईल, एमजी कॉस थिटा, आणि याला परपेंडिक्युलर असणारा एमजी साइन थिटा, बरोबर आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पहा, जर आपण समजा ही अशी जर काढली तर हा एमजी साइन थिटा हा काय आहे, याला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. पहा, काय होत आहे, हा परपेंडिक्युलरली ऍक्ट होत आहे. मग आता हे टेन्शन जर या साईडला असेल आणि त्याला हा कंपोनंट जर परपेंडिक्युलर असेल तर याचा या टेन्शनवर काहीही इफेक्ट होणार नाही. एक सिंपल उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल एक टेबल आहे, ठीक आहे, एक टेबल आहे आणि या टेबलला तुम्हाला या साईडला ढकलायचं आहे, समोर ढकलायचं आहे, ठीक आहे, समोर तो गेला पाहिजे. पण मग तुम्ही असा फोर्स लावून म्हणजे या सरफेसला परपेंडिक्युलर फोर्स लावून त्याचं तसं डिस्प्लेसमेंट होणार आहे का, किंवा या फोर्समुळे परपेंडिक्युलर याचं हे डिस्प्लेसमेंट होईल का, त्याचं डिस्प्लेसमेंट फरक पडेल का, नाही. सो ऍट द सेम टाइम या टेन्शनला हा कंपोनंट परपेंडिक्युलर असल्यामुळे हा कंपोनंट याच्यावर काहीही अफेक्ट करणार नाही. त्यामुळे सध्या पुरता आपण काय करू, हा कंपोनंट निग्लेक्ट करूया, ठीक आहे. सो मग राहिला कोणता कंपोनंट की जो स्ट्रिंग मध्ये टेन्शन वाढवण्याचं, कमी करण्याचं किंवा अफेक्ट करण्याचं काम करेल, तर त्याला असणारा हा अपोजिट एमजी कॉस थिटा, बरोबर आहे. मग हा जो टेन्शन टी आहे हा कशाला बॅलन्स करतोय, बरोबर आहे. तर हा टेन्शन टी या एमजी कॉस थिटाला तर बॅलन्स करत आहेत, ऍट द सेम टाइम यांच्यामध्ये निर्माण होणारा सेंट्रिपेटल फोर्सला सुद्धा काय करत आहेत, बॅलन्स करत आहेत. म्हणजे काय, तर टेन्शन टी हा कशाला बॅलन्स करत आहे, तर सेंट्रिपेटल फोर्स प्लस एमजी या दोघांना बॅलन्स करून हा येत आहे. आलं लक्षात, किंवा अशा प्रकारे लक्षात घ्या. एक सिंपल उदाहरण सांगतो. टेन्शनची डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर, बरोबर आहे,
टुवर्ड्स द सेंटर. mg ची डायरेक्शन आहे अवे फ्रॉम द सेंटर, mg cos थिटा, बरोबर आहे. ऍट द सेम टाइम त्याच्यावर होणारा जो फोर्स आहे, बरोबर आहे, कारण की पहा टेन्शन तर तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स देत आहे, बट ऍट द सेम टाइम या टेन्शनला अपोजिट असणारा हा एक कंपोनंट आणि सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे या mg cos थिटाच्या डायरेक्शनने सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, कारण की हे टेन्शन काय प्रोव्हाइड करत आपल्याला, टोटल सेंट्रिपेटल फोर्स. त्याची रिएक्शन फोर्स कोणती असेल, सेंट्रिफ्युगल. सेंट्रिफ्युगल फोर्स कोणता, तर mg cos थिटा आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. असं लक्षात ठेवा किंवा सिंपल कन्सेप्ट मध्ये की टेन्शन हा कशाला बॅलन्स करत आहे, सेंट्रिपेटल किंवा सेंट्रिफ्युगल म्हटलं तरी चालेल, प्लस mg cos थिटा, बरोबर. मग आता इथे सेंट्रिपेटल फोर्सचे किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत, लिनियर व्हेलॉसिटीसाठी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी. आपल्याला पुढे यांचे लिनियर व्हेलॉसिटी काढायचे आहे, बरोबर, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची. म्हणून आपण इथे फॉर्म्युला घेऊया लिनियर व्हेलॉसिटीचा, mv² अपॉन r प्लस mg cos थिटा. दिस इज टेन्शन. हे टेन्शन आपण कोणत्या पॉइंटला काढलेलं आहे, ऍट एनी पॉइंट p, बरोबर आहे. सो आपल्याला हे इक्वेशन मिळालं, बरोबर आहे. एक जनरल इक्वेशन आपल्याला मिळालं की ऍट एनी पॉइंट p की जिथे अँगल थिटा होतो आपल्याला एवढं टेन्शन त्या स्ट्रिंगवर प्राप्त होईल, बरोबर. आता पुढे बघूया की ऍट लोएस्ट पॉइंट, ऍट मिड पॉइंट आणि ऍट हायेस्ट पॉइंट त्यावर टेन्शन किती असेल, ठीक आहे. तर सुरुवातीला बघूया ऍट पॉइंट L म्हणजे ऍट लोएस्ट पॉइंट, ठीक आहे. तर ऍट लोएस्ट पॉइंट, बरोबर आहे, थिटा किती असेल, ऍट लोएस्ट पॉइंट थिटा किती असेल, पहा दोरा आहे त्याला दगड बांधलेला आहे, तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे, ठीक आहे. तर त्या ठिकाणी स्टार्टिंग पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी त्याचा अँगल किती असेल, 0, कारण ते स्टार्टच होणार आहे ना. समजा फॉर एक्झाम्पल याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे आहे, पण हा इथून स्टार्ट होणार आहे. स्टार्ट होत असताना त्याचा अँगल किती असेल, 0. सो ऍट लोएस्ट पॉइंट थिटा विल बी 0 डिग्री. ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट अप करूया. सो टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट विल बी mv² अपॉन r. दिस वेलोसिटी विल बी ऑल्सो ऍट लोएस्ट पॉइंट. इथे आपण p म्हणूया, वेलोसिटी ऍट लोएस्ट पॉइंट प्लस mg cos 0 डिग्री. व्हॉट इज cos 0 डिग्री, cos 0 इज 1, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन असेल की cos 0 डिग्री, cos 90 डिग्री, cos 180 डिग्री 270 किंवा sin 0 डिग्री 90 डिग्री 180 270 किंवा 360 डिग्री, यांच्यासाठी पुढचा एक मी छोटासा व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे, की ज्यामध्ये तुम्हाला sin cos tan च्या व्हॅल्यू ह्या तुमच्या पाठ होतील, लक्षात राहतील, किंवा नसल्याही तरी तुम्ही तो टेबल काढून, ठीक आहे, तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. पहा, किंवा तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जर गेले आणि जुने व्हिडिओ जर बघितले तर तिथे ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यूज ट्रिक्स असा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही तो बघू शकता, ठीक आहे. पहा, तर यामध्ये बघा इथे टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट काय येईल, mvL² अपॉन r प्लस cos 0 डिग्री 1. सो काय येईल, mg मल्टिप्लाइड बाय 1. सो मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय एनी व्हॅल्यू, दिस क्वांटिटी. सो ऍट लोएस्ट पॉइंट किती आलेलं आहे टेन्शन, mv² अपॉन r प्लस mg. हे मी इथे लिहून घेतो. आता हा कंपोनंट मी तात्पुरता डिलीट म्हणजे कॅन्सल करतो. ऍट लोएस्ट पॉइंट किती आहे टेन्शन, mv² अपॉन r प्लस mg, ठीक आहे. हा झाला ऍट लोएस्ट पॉइंट. आता ऍट मिड पॉइंट बघूया, ठीक आहे. ऍट मिड पॉइंट, ऍट पॉइंट m, ठीक आहे. ऍट मिड पॉइंट पहा, ही जी स्ट्रिंग आहे ही इथून काय झालेली आहे, आता इथपर्यंत आलेली आहे. सो कितीचा अँगल तयार झालेला आहे, पहा कितीचा अँगल तयार झालेला आहे, 90 डिग्रीचा, बरोबर आहे. सो थिटा विल बी 90 डिग्री किंवा आपण त्याला काय म्हणतो π/2 रेडियन, ठीक आहे. सो पुन्हा ही इक्वेशन आपण यामध्ये पुट अप करूया, ठीक आहे. यामध्ये सो टेन्शन ऍट मिड पॉइंट इज इक्वल टू mv² ऍट मिड पॉइंट अपॉन r प्लस mg cos 90 डिग्री, cos 90 डिग्री 0, बरोबर आहे. सो mvm² अपॉन r प्लस
mg मल्टिप्लाइड बाय 0. सो 0 मल्टिप्लाइड बाय एनी व्हॅल्यू 0. सो काय होईल mvm स्क्वेअर अपॉन r. दिस इज टेन्शन ऍट मिड पॉइंट. बरोबर आहे. सो टेन्शन ऍट मिड पॉइंट किती आहे? टेन्शन T. ठीक आहे ना. टेन्शन T किती आहे? mv स्क्वेअर अपॉन r. बरोबर आहे ऍट मिड पॉइंट. ठीक आहे. आता एकच पॉइंट राहिलेला आहे ऍट हायएस्ट पॉइंट. बरोबर आहे. ते पाहू आपण. थर्ड ऍट पॉइंट H. ऍट पॉइंट H. ऍट पॉइंट H थीटा विल बी सांगा तुम्ही आता किती असेल? किती असेल पहा. हा पॉइंट इथून डिस्प्लेस होत 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 म्हणजे ऍट लोएस्ट पॉइंट पासून डिस्प्लेस होत 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 किती इथे गेलेला आहे. सो अँगल किती बनेल? पाय अँगल किंवा 180 डिग्रीचा अँगल. सो थीटा विल बी 180 डिग्री ऑर पाय. बरोबर आहे. सो पुन्हा ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट अप करूया. टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट. सो mv स्क्वेअर अपॉन r. सो v इज ऍट हायएस्ट पॉइंट प्लस mg cos 180 डिग्री. cos 180 डिग्री करेक्ट -1. बरोबर आहे. mv स्क्वेअर h अपॉन r माइनस किंवा ठीक आहे mg -1 माइनस प्लस माइनस. बरोबर. mvh स्क्वेअर अपॉन r माइनस mg. दिस इज टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट. ठीक आहे. मी इथे लिहून घेतो. टेन्शन इज mv स्क्वेअर अपॉन r माइनस mg. आलं लक्षात? आता व्यवस्थित जर तुम्ही या 3 फॉर्म्युल्यांवर जर लक्ष दिलं, ठीक आहे. ठीक आहे. आता हे बाकीचं मी हे करतो, इरेज करतो. पहा. ठीक आहे ना. तर 3 फॉर्म्युल्यांवर जर तुम्ही लक्षात दिलं तर सगळ्या तिघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे mv स्क्वेअर अपॉन r, mv स्क्वेअर अपॉन r, mv स्क्वेअर अपॉन r. पण इथे काय होत आहे? mv स्क्वेअर अपॉन r मध्ये mg ऍड होत आहे. बरोबर आहे. सो इथे काय असेल? टेन्शन सगळ्यात जास्त, कारण की ऍड होत आहेत ना दोन्ही व्हॅल्यू. इथे काय होत आहे? mg नाहीच आहे. सो इथे काय झालं? थोडंसं कमी झालं. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण एक कन्सिडर करूया. mv स्क्वेअर अपॉन r ची व्हॅल्यू आहे 10. ठीक आहे. या 10 मध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड होईल. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय असेल? टेन्शन खूप जास्त असेल, प्लस असेल. इथे काय आहे? 10च आहे. वाढलेले पण नाही, कमी पण नाही. इथे काय झालेलं आहे? या 10 मधून म्हणजे 10 काय घेत आहे आपण? फॉर एक्झाम्पल घेत आहे की mv स्क्वेअर अपॉन r सेंट्रिपेटल फोर्सची जी व्हॅल्यू आहे ती 10 असेल. ठीक आहे. सो या 10 मधून इथे काय होईल? mg मायनस होईल. बरोबर आहे. काय होईल? मायनस होईल. सो इथे सगळ्यात जास्त टेन्शन कुठे असेल? ऍट लोएस्ट पॉइंट. बरोबर आहे. ऍट मिड पॉइंट इंटरमिडिएट असेल. बरोबर आहे. आणि ऍट हायएस्ट पॉइंट टेन्शन खूप कमी असेल. ठीक आहे. बरोबर आहे. लक्षात आलेलं तुमच्या? तर पहा, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय असेल? टेन्शन वेगवेगळं असेल. बरोबर आहे. पहा, आता हे तर झालं टेन्शन इन द स्ट्रीम. आपण काय काढलेलं आहे? टेन्शन इन द स्ट्रीम. आता आपण काढूया त्याची लिनियर व्हेलॉसिटी. वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळी असेल का की नाही? जसं टेन्शन वेगवेगळ्या पॉइंटला वेगळं आहे, तर व्हेलॉसिटी वेगवेगळ्या पॉइंटला वेगळी असेल का? असेलच. ठीक आहे ना. म्हणून मी पुन्हा सांगतो. पुन्हा सॉरी, नॉन युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सॉरी, तुम्ही बघत आहे, एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एक आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड चेंज होत आहे. बरोबर आहे. ठीक आहे. पहा, तर इथे बघा. ठीक आहे. आपण आता कन्सिडर करूया की ज्यावेळेस हा पार्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, ठीक आहे, तर प्रत्येक ठिकाणी त्याला टेन्शनची आवश्यकता आहेच. जर टेन्शन, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक दोरा घेतलेला आहे, दगड बांधलेला आहे आणि तो जर व्हर्टिकली फिरवत आहात, ठीक आहे, तर प्रत्येक ठिकाणी त्याला टेन्शन अप्लाय असलंच पाहिजे. नाहीतर तो समजा फॉर एक्झाम्पल वर गेलेला आहे आणि टेन्शन जे आहे दोऱ्यामधलं ते जर 0 झालं तर काय होतं? दगड खाली पडेल. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होऊ शकेल का? नाही होणार. सो त्याच्या प्रत्येक पॉइंटला काय असेल? टेन्शन आवश्यकता असेल. तर ऍट हायएस्ट पॉइंट आपण एक कन्सिडर करूया की ऍट हायएस्ट पॉइंट टेन्शन हे किती कमी असू शकते. बरोबर आहे.
म्हणजे ते किती असेल तर ही मोशन परफॉर्म होईल. तर ते किती कमी असायला पाहिजे, तर जवळपास 0 असेल तर ते परफॉर्म होऊ शकेल. 0 पेक्षा कमी असेल, कमीत कमी म्हणत आहे, कमीत कमी किती, टेन्शन 0 असेल तर ते मोशन परफॉर्म होईल. 0 पेक्षा कमी जर असेल, 0 पेक्षा कमी मायनस मध्ये असेल तर ती मोशन परफॉर्म होणार नाही. ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार नाही. पुन्हा लक्षात घ्या, ऍट हायेस्ट पॉइंट या स्ट्रिंग मधलं टेन्शन हे कमीत कमी किती असायला पाहिजे, 0. जास्तीत जास्त तर खूप असू शकते ना, कारण की जास्तीत जास्त असेल तर परफॉर्म होईलच, पण कमीत कमी किती कंडिशन आहे, तर किती आहे, इज इक्वल टू 0 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, कमी नसायला पाहिजे. मग आपण ही कंडिशन या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया की टी इज इक्वल टू mv² अपॉन r मायनस mg. ठीक आहे. तर आता आपण काढूया स्ट्रिंग यामधली वेगवेगळी व्हेलॉसिटी. बरोबर आहे, स्ट्रिंग मध्ये वेगवेगळी व्हेलॉसिटी. तर आपण ऍट पॉइंट एच टेन्शन मे बी किती असू शकते, टेन्शन मे बी गो बी नाही, मे बी, इट विल बी मे बी नॉट गो बी, कन्फ्युजन होते. ठीक आहे ना, सॉरी, चला पुढे, चला हसू नका जास्त, पुढे चला. सो ऍट हायेस्ट पॉइंट टेन्शन ऍट हायेस्ट पॉइंट मे बी ॲज अ 0. ठीक आहे. सो आपण त्या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. सो आधी इक्वेशन लिहून घेऊया, mv² अपॉन r मायनस mg. सो टेन्शन विल बी 0. ही जी मायनस साइन आहे आपण या साइडला घेऊया. सो काय होईल, प्लस mg mvh² अपॉन r, m कॅन्सल, हा r या साइडला येईल. सो gr इज इक्वल टू vh². टेकिंग स्क्वेअर रूट, vh विल बी इन स्क्वेअर रूट ऑफ gr. सो व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट किती आलेला आहे, पुन्हा आपण फॉर्म्युले ते लिहून घेऊ. व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट किती आलेला आहे, इन स्क्वेअर रूट ऑफ gr. बरोबर आहे, आलं लक्षात. आता आपण काढूया ऍट मिड पॉइंट, ऍट मिड पॉइंट. ठीक आहे, आणि ऍट लोएस्ट पॉइंट. ठीक आहे, पण ही ऍट मिड पॉइंट आणि ऍट लोएस्ट पॉइंट काढण्यासाठी आपल्याला एक वेगळी मेथड अप्लाय करावी लागणार आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सांगू शकाल व्हॉट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी? हा, बरोबर आहे. तर व्हॉट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी? एनर्जी रिमेन कॉन्स्टंट, किंवा आपण असं म्हणूया टोटल एनर्जी रिमेन कॉन्स्टंट ऍट एनी पॉइंट. बरोबर. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, नायदर बी डिस्ट्रॉयड, इट ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हा आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की ऍट लोएस्ट पॉइंटला जी टोटल एनर्जी असेल तीच टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंटला असेल, तीच टोटल एनर्जी ऍट मिड पॉइंटला असेल. बरोबर आहे. आणि टोटल एनर्जी ही दोन एनर्जी पासून तयार होते. टोटल एनर्जी विल बी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट आपण इथे वापरणार आहे. तर पहा, तर आपल्याला आता काढू आपण ऍट लोएस्ट पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी, या पॉइंटची व्हेलॉसिटी किती असेल. सो ऍट पॉइंट एल, ऍट हायेस्ट पॉइंट तर ऑलरेडी काढलेली आपण, ऍट आता लोएस्ट पॉइंट. तर इथे बाय युझिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी मी म्हणतो की टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट विल बी इक्वल टू टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. टोटल एनर्जी दोन्ही कॉन्स्टंट राहणार आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. टोटल एनर्जी कशापासून तयार होतात, कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट. ठीक आहे. टोटल कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. ठीक आहे. आता या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू आपण एका साईडला काढून घेऊ, नंतर इथे पुट अप करू. सुरुवातीला बघूया आपण ऍट पॉइंट एच. बरोबर आहे. ऍट पॉइंट एच, बरोबर आहे, ऍट पॉइंट एच कायनेटिक एनर्जी किती येईल, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट एच 1/2 mv². बरोबर आहे. इथे v ची व्हॅल्यू किती आहे, vh gr. याचा जर स्क्वेअर केला म्हणजे
व्ही एच इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ जी आर. स्क्वेअरिंग केलं तर काय येईल जी आर. म्हणजे मी या ठिकाणी 1/2m डायरेक्टली स्क्वेअर आहे त्यामुळे जी आर असं लिहू शकतो. बरोबर आहे. सो दिस इज कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट. पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट काढूया. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh नॉट mdh. आपल्याला मसाले नाही शिकायचे आहेत. ठीक आहे, जस्ट जोक होता. सो इट इज mgh. बरोबर आहे. h इज अ हाईट. आता मला सांगा या स्टार्टिंग पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ही हाईट किती येईल. या सेंटर पर्यंत रेडियस आर, या सेंटर पर्यंत रेडियस आर. सो पूर्ण टोटल हाईट किती होईल. आर प्लस आर, आर स्क्वेअर, आर प्लस आर टॉइस आर. ठीक आहे. सो आर प्लस आर टॉइस आर. सो एम जी इंटू टॉइस आर. सो इट विल बी एम twice mgr. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट. बरोबर आहे. सो आपल्याला पहा ऍट हायेस्ट पॉइंटला या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता आपण काढूया ऍट लोएस्ट पॉइंट. लोएस्ट पॉइंट कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. लोएस्ट पॉइंट तर आपल्याला व्ही ची व्हॅल्यू तर तिथे काढायचीच आहे. व्ही ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला. म्हणजे हाफ एम व्ही एल स्क्वेअर. पण हीच व्हॅल्यू तर काढायची आहे ना आपल्याला. अजून सध्या ही व्हॅल्यू माहिती नाही, त्यामुळे आपण अशीच ठेवूया. ठीक आहे. बट पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट mgh. मला सांगा या पॉइंटला हाईट किती असेल. इथून स्टार्टच होणार आहे. इथे हाईट किती असेल. किती असेल 0. इथे हाईट किती आहे 0 ना. इथूनच जो स्टार्ट होत आहे थोडासा पण वर गेलेला नाहीये तर काय येईल h इज इक्वल टू 0. सो mg मल्टिप्लाइड बाय 0. सो 0. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या व्हॅल्यूज आपण इथे पुट अप करूया. पहा कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट हाफ mgr प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट twice mgr is equal to kinetic energy at lowest point half mvl square plus potential energy at lowest point 0. ठीक आहे. आता आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. ठीक आहे. तर आता यामध्ये ही व्हॅल्यू मी व्यवस्थित लिहून घेतो. 1/2 mgr प्लस ट्वाइस mgr हाफ mvl स्क्वेअर प्लस प्लस. ठीक आहे. तो 0 तर गेलो. आता जर या सगळ्या व्हॅल्यूंना मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल. सगळ्या व्हॅल्यूंना राईट हँड साइड मल्टिप्लाइंग राईट हँड साइड अँड लेफ्ट साइड बाय 2. बरोबर आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. इथे जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं पहा इथे सगळ्यांना 2 ने मल्टिप्लाय करतो. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड 2 कॅन्सल होऊन जाईल. 2 कॅन्सल होऊन जाईल. 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 होऊन जातील. पहा इथे काय येईल 2 तर कॅन्सल झालेला काय येईल एम जी आर प्लस एम म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 एम जी आर इज इक्वल टू 2 कॅन्सल काय येईल एम व्ही एल स्क्वेअर. ठीक आहे. आता काही विद्यार्थी म्हणते सर तुमचं स्पेलिंग इथे चुकलेलं आहे तिथे चुकलेलं आहे. ठीक आहे असू द्या तुम्ही करेक्शन करून घ्या. ठीक आहे. आता वय झालेलं आहे चुकतेच एखाद्या वेळेस. ठीक आहे. बरं पहा. ठीक आहे. हा. सो एम जी आर प्लस 4 एम जी आर 5 एम जी आर इज इक्वल टू एम व्ही एल स्क्वेअर. एम कॅन्सल. ठीक आहे. सो व्ही एल स्क्वेअर इज इक्वल टू 5 gr. So which it implies that VL is equal to in square root of 5 gr. So at lowest point आपल्याला व्हॅल्यू मिळाली. सो किती आहे VL is equal to in square root of 5 gr. ठीक आहे. सेम कंडिशन सेम फॉर्म्युला म्हणजे सेम काय म्हणतो आपण कन्सेप्ट वापरून आपण ऍट मिड पॉइंट सुद्धा व्हॅल्यू काढू शकतो. कशी काय तर पहा ऍट पॉइंट एम. ठीक आहे. आता बघूया ऍट पॉइंट एम.
सो पुन्हा टोटल एनर्जी ऍट हायएस्ट पॉईंट कुठेही घ्या पहा तुम्ही हे इक्वेशन कसंही वापरू शकता. टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉईंट, टोटल एनर्जी ऍट मिड पॉईंट इक्वल असेल. टोटल एनर्जी ऍट हायएस्ट पॉईंट, टोटल एनर्जी ऍट मिड पॉईंट सेम असेल. ठीक आहे. पण टोटल एनर्जी ऍट ठीक आहे ना आपण कोणतेही घेऊ. ठीक आहे तुम्ही कसंही सॉल्व्ह करा आन्सर सेमच येणार आहे. बरोबर आहे. आपण लोएस्ट पॉईंट का घेऊ कारण की त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी 0 होते. आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं कमी होते. ठीक आहे तसं घेऊया आपण. सो टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉईंट, टोटल एनर्जी ऍट मिड पॉईंट. ठीक आहे. सो पुन्हा कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉईंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉईंट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट मिड पॉईंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पॉईंट. ह्या व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत नाही या बरोबर आहे. की कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉईंट किती आहे हाफ. आता ते काढावी लागेल आपल्याला म्हणजे आधी आपल्याला व्ही माहिती नव्हतं ना आता आपल्याला व्ही काढावं लागेल. ठीक आहे दोन्ही व्हॅल्यू आपण काढू. पहा ऍट लोएस्ट पॉईंट कायनेटिक एनर्जी किती असेल हाफ एम व्ही एल स्क्वेअर बरोबर आहे. सो हाफ एम व्ही एल ची व्हॅल्यू किती आहे इन स्क्वेअर रूट ऑफ 5 त्याचा स्क्वेअर केला तर काय येईल 5 सो हाफ इंटू 5 यालाच आपण असं लिहू शकतो का 5/2 GR. सो कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट 0. कसं काय 0. सो mgh इट इज अ पोटेन्शियल एनर्जी. हाईट ऍट लोएस्ट पॉइंट किती आहे 0. हाईट 0 आहे म्हणून पोटेन्शियल एनर्जी किती येते 0 ऍट लोएस्ट पॉइंट. आता काढूया ऍट मिड पॉइंट. आधी काढूया कायनेटिक एनर्जी काय येईल हाफ एम व्ही एम स्क्वेअर. ही व्हॅल्यू तर काढायचीच आहे ना आपल्याला बरोबर त्यामुळे आपण व्हॅल्यू तशी ठेवली. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी mgh. आता मला सांगा या पॉइंट पासून ठीक आहे ना या पॉइंट पासून हे डिस्टन्स किती असेल ही हाईट किती असेल 8 बरोबर आहे. ही हाईट किती असेल 8. सो mgr पोटेन्शियल एनर्जी. या सगळ्या व्हॅल्यू काय करू आपण इथे पुट अप करूया. काय येईल कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट 5/2 mgr. इथे m राहिलेला आहे बरोबर 5/2 mgr 5/2 mgr प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट 0 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट मिड पॉइंट हाफ mvm स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पॉइंट mgr. ठीक आहे सॉल्व करूया. ठीक आहे तर या साईडला आहे 5/2 mgr इज इक्वल टू हाफ m vm स्क्वेअर प्लस mgr. ठीक आहे. आता इथे आपण एक काम करूया पुन्हा या सगळ्या व्हॅल्यूना सुद्धा आपण काय करूया 2 ने मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. सो पुन्हा बघा इथे 2 ने मल्टिप्लाय केलं मी इथे 2 ने मल्टिप्लाय केलं इथे 2 ने मल्टिप्लाय केलं बरोबर आहे. सो 2 कॅन्सल होऊन जाईल 2 कॅन्सल होऊन जाईल 2 मल्टिप्लाइड बाय mgr 2 मल्टिप्लाय mgr twice mgr. सो काय येईल 5 mgr इज इक्वल टू 2 तर कॅन्सल झाला काय उरला m vm स्क्वेअर 2 मल्टिप्लाइड बाय mgr twice mgr बरोबर आहे. ठीक आहे. हा mgr जर या साइडला आला तर 5 mgr मायनस 2 mgr m vm स्क्वेअर किती उरेल 3 mgr इज इक्वल टू m vm स्क्वेअर. m कॅन्सल काय उरेल 3gr will be vm square. So taking square root vm will be in square root of 3gr. So आपल्याला at midpoint सुद्धा आपल्याला व्हॅल्यू मिळाली 3gr. लक्षात. सो आपल्या ऑलरेडी लक्षात येत आहे. ठीक आहे. तो आम्ही पुन्हा तुम्हाला ते ॲनिमेशन दाखवत आहे की पहा या ॲनिमेशन मध्ये
या व्हिडिओमध्ये बघा की यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसत आहे की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऍट लोएस्ट पॉईंट ज्यावेळेस ती व्हॅल्यू येत आहे, तो पार्टिकल येत आहे, तर काय होतं, व्हेलॉसिटी वाढत आहे आणि वर जसं जसं जातं व्हेलॉसिटी कमी होत आहे. ठीक आहे, पहा तुम्ही बघा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळेस तो पॉइंट खाली येईल त्यावेळेस व्हेलॉसिटी वाढत आहे आणि जसं जसं वर जात आहे तशी त्याची व्हेलॉसिटी कमी होत आहे. तर सगळ्यात खाली व्हेलॉसिटी किती आहे 5 GR, मिड पॉइंटला 3 GR आणि वर किती आहे GR. सो कमी कमी होत आहे, लोअर टू हायेस्ट कमी कमी. हा या साईडने येणार तर इथे व्हेलॉसिटी किती येणार, सेम येणार, Vm इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 GR. पा 5 3 1 कमी झालेले आहे, 1 3 5 जास्त झालेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इन द स्ट्रिंग मध्ये पहा सगळ्यात महत्वाचा पार्ट काय घेतो आपण, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय बघितलं, स्ट्रिंग साठी ह्या सगळ्या व्हॅल्यू बघितल्या. स्ट्रिंग, ठीक आहे ना, स्ट्रिंग साठी आपण बघितलं की टेन्शन किती असेल वेगवेगळ्या पॉइंटला, व्हेलॉसिटी वेगवेगळ्या पॉइंटला किती असेल हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे,